भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या विकासासाठी सर्वात सक्षम पर्याय आहेत। भाजपाची सत्ता आल्यास कोळी समाजाचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील असा विश्वास असल्यामुळे कोळी महासंघाकडून भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा दिलाय असं प्रतिपादन कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमदार रमेश पाटील यांनी केलंय। कोळी समाज संघटनेची शिखर संस्था असलेल्या कोळी महासंघातर्फे गुरुवारी शांतीसागर मंगल कार्यालयात मेळावा उत्साहात संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश पाटील, भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते, माजी महापौर श्रीकंचना यन्नम, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर जिल्हा कोळी महासंघाच्या सरचिटणीस सुरेखा होळीकट्टी, अरुण लोणारी, प्रकाश बोबडे, देवानंद भोईर, सतीश धडे, चंद्रकांत घोडके, शिवशंकर घुले, लक्ष्मण शिरसाट, विक्रम शिरसाट आदी जण उपस्थित होते। आणि 400 खासदारांमध्ये आपले रामभाऊ सातपुते असतील, रामभाऊ सातपुते असतील, आपल्याला त्यांना फार मोठ्या संख्येने त्यांना निवडून द्यायचं आहे। प्रत्येकाने विचार करायचा आहे। रामभाऊंना जर आपण पाठवलं, मगाशी ते म्हणाले की तुमचे काही प्रश्न असू द्या, मी तुमच्या बरोबर आहे, मी दिल्लीत गेल्यानंतर तुमच्या प्रश्नाला वाचा फोडणार आहे। खरं म्हणजे असं कोणी सांगत नाही, परंतु आपले उमेदवार आहेत, त्यांना ते तरुण तडफदार आहेत, त्यांना संपूर्ण समाजाच्या, इतर समाजाच्या जाणीव आहे की समाजाचे प्रश्न काय असतात। खरं म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की मोदी साहेबांचं हे इलेक्शन आहे। मोदी साहेबांचे हात बळकट करायचे आहे आणि बळकट याच्यासाठी करायचं की मोदी साहेबांनी जागतिक नेतृत्व करावं, त्याच्यासाठी आपल्याला सातपुते साहेबांना निवडून द्यायचं आहे। जर आपण 400 खासदार निवडून दिले तर निश्चित आपले मोदी साहेब जगात नेतृत्व करतील। आज आपल्याला कल्पना आहे मोदी साहेबांनी किती अनेक गोष्टी आपल्यासाठी इथं करून दिलेल्या आहेत। तुम्हाला सांगतो, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठा बदल झालेला आहे। या 10 वर्षामध्ये एवढा बदल घडला नव्हता, तेवढा बदल या 10 वर्षात घडलेला आहे। तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांसाठी जनधन योजना काढली, 48 कोटी लोकांचे अकाउंट उघडली गेली, 48 शेतकऱ्यांना त्यांना मानधन मिळायला लागलं। शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये केंद्र शासनाकडून मिळतं आणि 6,000 रुपये महाराष्ट्र शासनाकडे मिळते। आज त्यांचा जो आर्थिक प्रश्न होता शेतकऱ्यांचे 30,000 कोटी कर्ज माफ केलेलं आहे। या कोणी केलं आहे? तर मोदी सरकारने। कोणी केलं आहे? तर महाराष्ट्राचे शासन, माननीय नरेंद्र मोदी, माननीय आपले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी खरं म्हणजे मोठं धैर्य केलं आणि आपल्या त्या शेतकऱ्यांना कसा सहारा मिळेल, त्यांना कसं त्यांचं उपजीविका, जर कुठे एखादा अवकाळी पाऊस पडला, एखादं संकट आलं तर त्यांना शेतकऱ्यांना विमा योजना चालू केलेल्या आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।